पण नंतर स्कॉर्पिओ वाली ना यार. तेरडा आहे माहिती पण छोटंसं एकच झाड आहे आपल्या इथं सरळ जायचं ना सगळे जायचं का मग इथे जाताना दिसतील ना हॉटेल असतील तर इकडे आपण बघितलं तर आपण आता निघालेलो आहोत 32 शिराळामधनं जायला पारगाव इकडे. तर गुगल मॅपमध्ये तुम्ही टाका आणि तिकडे तुम्हाला बरोबर हे जायला रस्ता जरासा चांगला आहे, काही इश्यू नाही आहे. फक्त देवळापर्यंत जायला तुम्हाला थोडंसं चालायला लागेल गाडी जराशी बाहेर लावून, कारण काय ॲज युजल म्हणजे गल्लीगोळ्यातनं वगैरे आहे. तर छोटी गाडी असेल तर तुम्ही जाल, पण मोठी गाडी असेल तर माझ्या हिशोबाने बाहेरच लावा. तर असं आमचं रेकमेंडेशन आहे. तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत बरोबर 1:50 आणि आता आपण आलेलो आहोत पारगाव या ठिकाणी. तर इकडे आहे पारगावचा गोंडस मारुती आणि जराशी गल्ली छोटी आहे, त्यासाठी आम्ही गाडी जरा बाहेर पार्क केली. त्याच्यात चालायचं असं हे मंदिर असं आहे. ह्या साईडला जायचं आहे, समोर डावीकडे बघा ते मंदिर आहे. आणि गल्ली एकदमच छोटी आहे इथली. पारगाव ते बघा आता आपला कुठला राहिला एक सुंदर मारुती राहिला ना आपला सुंदर मारुती राहिला नाही विशाल मारुती राहिला सुंदर मारुती मला पाहिलं ओरिजिनल जे आहे ना, हे देऊळ आहे, हे एवढंच आहे. ओरिजिनल जे देऊळ आहे ना, ते हे आतमधलंच आहे ना, तेवढं आहे. हे आता सगळं बाहेरचं आहे. हो मग झाले. गोंडस हे जी मारुती आहे ते गोंडस मारुती.